चला केक कटिंग करा. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. हॅलो नमस्कार, तुमचे पुन्हा एकदा माझी सई या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर तुम्हाला कुरडईचा व्हिडिओ आला, बरेच ताईंनी छान छान कमेंट केले आणि मम्मीला पण आहे ना खूप साऱ्या ताईंनी ना बड्डे विश केलं. तर तुम्हा सगळ्यांना खूप थँक्यू, मनापासून सगळ्यांचे धन्यवाद. तर आम्ही ना कुरडई झाल्यानंतर आलो होतो मार्केटमध्ये. तर ह्या मम्मीच्या नाथाने सासूबाई पण आहेत, तर तिथे ग्रीन साडी घातलेली आहे त्या, आणि त्या मम्मी आणि त्यांना एकदम अशा फ्रेंड पण आहे, बेस्ट फ्रेंड म्हटलं तरी चालेल. तर त्यांना ना साडी खरेदी करायची होती. तर आणि मम्मीचा बर्थडे होता, तर मी मम्मीला मस्त अशी साडी गिफ्ट करणार होते. आणि जास्त भारी घेण्यापेक्षा भारी साडी घेतली का काय होतं ती घरामध्ये ना फक्त फंक्शनच्या वेळेस ती बाहेर येते. तर डेली यूजला ना घेतली की आपलं डेली आपण तेव्हा त्याचा वापर करतो. तर म्हटलं चला, तर मम्मीला पण ना डेली यूजला साडी घ्यायचीच होती. तर म्हटलं आज मम्मीचा बड्डे आहे, मम्मीसाठी छान मस्त अशी मी साडी घेतली. तर कोणती घेतली काय तर सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. आणि इथे ना आमच्या सिन्नरमध्येच हे घरात आहे ना त्यांचं शॉप टाकलेलं होतं. तर असं त्यांचं घर पण आहे, मागे दिसत असेल तुम्हाला. आणि पुढे तर खूप छान मस्त अशा साड्या होत्या आणि ही साडी मला खूप जास्त आवडली होती. तर आम्ही कोणती घेतली आहे तर तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच. तर त्या नाण्यांनी पण आहे ना भरपूर अशा साड्या घेतल्या आणि मम्मीसाठी मी पण छान मस्त बड्डे गिफ्ट घेतलं. तर बड्डे गिफ्ट म्हणजे मम्मीची साड्यांची चॉईस आहे ना खूप छान आहे. तर मला पण काय खरेदी करायचं असलं की मम्मीलाच घेऊन जाते. तर म्हटले चला, आणि आपल्या आवडती गोष्ट आपण जास्त यूज करतो. तर म्हटले मम्मीच्याच आवडतीची तिला साडी घेऊ, सरप्राईज देण्यापेक्षा तिची आवडीने आपण तिला छान अशी मस्त साडी गिफ्ट करू. तर तिच्याच आवडीने मी तिला साडी घेऊन घेतली. आणि हे बघा आता गुढीपाडवा येतोय, तर हड्याकड्यांची माळ वगैरे कडे वगैरे तर सगळ्या काही वस्तू ना आत्तापासूनच मार्केटमध्ये आलेल्या आहे. तर आम्ही पण ना घ्यायला गेलो होतो, पण म्हटले अजून खूप लांब आहे गुढीपाडवा 9 तारखेला, तर नंतरच घेऊ म्हटले, तुमच्यासोबतही शेअर करू. तर हे ना असं साखरेचं नारळ, ते बघा असे तुळसवाणी बनवले, हे कडे हार आपण गुढीपाडव्याला घेत असतो. आमची सई आता उठली झोपातून. तो आजीला विश केलं कसं आज? आपला पूर्ण दिवस कामामध्ये गेला, आपण रात्रीच विश केला, आज विश केलंच नाही आजीला. आजीचा पूर्ण दिवस कामामध्ये गेला. आता काय करायचंय तुला? ओ बापरे, कोणी घेतली कुशेला ही बॉटल? मम्मी अगं सकाळपासून खूप कामामध्ये होतो, तर वेळच भेटला नाही. तर हॅपी बर्थडे. थँक्यू. तसं रात्री विश केलेलं होतं, पण आज नाही ना, त्यामुळे धर. मेनी मेनी हॅपी न्यू इयर्स ऑफ द डे. छान झाले ना मम्मी कुरडई, पण विकण्यासाठी नाही केलेली आम्ही. नाही तर कुरड्या बघून लगेच ऑर्डर येईल मम्मी आपल्याला. पण कुरडई माझ्या मावशीक भेटेल. आज आपण या मस्तपैकी कुरड्या केली आहे. तर काही काही ओल्या आहे, पण काही काही सुकल्या नाही. तर मी तळून बघते, तेल तापलंय का बघते पहिले. थोडीशी तोड तापला. मस्तपैकी उठली आहे कुरडई, खूप मस्त झाली आहे, खूप छान आहे. अजून तरीही त्याच्यामध्ये ना अजून ओलवा आहेच, अजून काही पूर्णपणे वाळलेली नाहीये. तरी पण बघा खूप मस्त झाली आहे. आणि नवी कुरडई खायला पण आहे ना खूप भारीच लागते, खूप छान टेस्टी माझी कुरडईची. बघा
खूप मस्त अशी कुरडई झालेली आहे आपली. तरी पण त्याला उद्याचं ऊन द्यायचं अजून बाकी आहे. अजून जास्त फुलेल, जेव्हा ती पूर्णपणे वाळेल ना तेव्हा जास्त फुलेल. कढई भरली कुरडईनी. कशी झाली दीदी कुरडई? छान. हे बघा आपली कुरडई किती मस्त झाली ना आणि किती छान दिसत आहे आणि एकदम मस्त फुलल्या पण आहे. तर हे बघा आपली कुरडई खूप छान आणि मस्त झाली आहे, एकदम छान फुललेली आहे आणि किती पांढरी शुभ्र दिसते ना. आणि नवीन कुरडई जेव्हा आपण नवीन करतो, जेव्हा तळतो ना, त्याची चव खूप छान लागते. मला तर खूप जास्त आवडते. तर चला आजचा आमचा मेनू आहे जेवणाचा मस्तपैकी मसाले भात. आणि ताईचे कमेंट असतात की तुमची फॅमिली खूप तळलेलं खाते, खरंच खूप तळलेले खाते. तर आज मस्तपैकी पावडे करायचे, मम्मी मस्तपैकी पावडे तळणारे. आज मम्मीला आराम आहे आणि आपली कुरडई तळलेली आहे. इकडे मसाले भात पण झालेला आहे आणि आता छान मस्त गरम पावडे करतील. तर घरी जायचं होतं पण मम्मी खूप जास्त थकलेली होती. तर म्हटले चल, आणि आज मम्मीचा बड्डे आणि मम्मीलाही असं तळण्याचे पदार्थ आवडतात आणि पावडे म्हटले की आमच्या पूर्ण फॅमिलीचे फेवरेट. तर म्हटले चल आज मम्मीचा बड्डेही आहे आणि सईचे पप्पाही आलेले होते. तर मस्त गरम आहे ना मस्तपैकी पावडे करू. तर तसं आहे ना मी जास्त काही करत नाही, म्हणजे मम्मीकडे आले का पण म्हटले आज मम्मीला थोडासा आराम देऊ, तिच्यासाठी थोडा स्पेशल दिवस तिला हो. तर प्रत्येक आई मुलीसाठी खूप काही करते आणि नेहमी येते ना, तर माझ्यासाठी नवीन काही ना काही करतच असते. तुम्ही व्हिडिओमध्येही बघतात. तर म्हटले आज मम्मीला मस्त आराम देऊ, कारण सकाळी कुरडईची थोडी धावपळच झालेली होती. तर मस्त मसाले भात, मस्त मी गरम सगळ्यांसाठी मस्त पावडे केले. तर नंतर छोटासा बड्डे सेलिब्रेशनही केला. तर ती बड्डे सेलिब्रेशनलाही नाही म्हणत होती, पण आईवडील आपल्यासाठी खूप काही करतात, तर आपणही आईवडिलांसाठी केलंच पाहिजे. तर त्यांना त्यांचा आनंद हा छोट्या गोष्टींमधून ते बघतात. तर आपणही त्यांना असा आनंद दिला पाहिजे. तर मी माझ्या भावाने आणि माझ्या मामाने केक आणलेला होता. तर सौरभने पण मम्मीसाठी खूप छान असं गिफ्ट दिलेलं आहे. तर काय गिफ्ट दिले आहे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. त्याला मस्तपैकी भात झाला आहे. तुला पण देऊ गरम कसा आवडच भात आहे. तर चला आता आमचे जेवण वगैरे झाले आणि अंशू पण आलेली आहे तुझ्या बड्डेला. अंशू दादा पण आलाय. तो आज तुला विश केला का रे? नाही केला? मग कर ना, करा. हॅपी बर्थडे म्हण ना. थँक्यू. मोठ्या बहिणीला शुभेच्छा दिल्या का? वाढदिवसाच्या मला कळालंच नव्हतं. 1 वाजता पाहिलं, 1 वाजता संध्याकाळ मला म्हणली का संध्या मावशीने किती फोटो टाकले. माझ्या लाडक्या बहिणीला शुभेच्छा. गिफ्ट आहे आपले ते. तर अंशू मामा, अर्चना मामी आणि माझ्या सगळ्या काही बहिणी, मावशी, राहुल सगळे काही आलेले होते. तर आता बड्डे सेलिब्रेशनला सुरुवात. आणि मामाने केक आणलेला होता, एक सौरभ दादाने आणलेला होता आणि दोन्ही केकची टेस्ट खूप मस्त होती. तर एक मँगो फ्लेवरचा होता आणि एक आहे ना ब्लॅक फॉरेस्ट. तर मम्मीला ब्लॅक फॉरेस्ट चॉकलेट केक आवडतो, त्यामुळे मग सौरभला ना ब्लॅक फॉरेस्टच आणायला सांगितला. आणि मस्त आमचं छोटंसं असं बड्डे सेलिब्रेशन झालं. आणि ना मँगो फ्लेवरच्या केकवरती ना डिझाईन केलेली होती आणि त्याला आहे ना शिव आणि अंशू ना
अंडे, मला त्याच्यावरती अंडे आहे असं सांगत होते की अंडे आम्हाला पाहिजे, कारण ते थोडी डिझाईन अशी अंडे टाईप दिसत होती ते. तर लहान मुलं म्हणजे अंशू म्हणायची की मला अंडं खायचं आहे. तर सई काही खातच नाही, सईला अंडं म्हणजे काही जास्त माहितीच नाही, कारण आमच्या घरामध्ये होत नाही त्यामुळे. आणि हा छान मस्त हा आपला ब्लॅक फॉरेस्टचा केक छान मस्त एकदम छान टेस्ट लागली आणि मँगो तो खूप मस्त लागली. तर चला, आमचं छोटंसं बर्थडे सेलिब्रेशन व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. आणि जे कोणी अजून चॅनलला सबस्क्राईब करेल नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, तर तुम्हाला माझे असेच छान छान व्हिडिओ येत राहतील. One, two, three, start. फेल गेली बरं, पोरी भाग होत्या. चला केक कटिंग करा. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर मम्मी, हॅपी बर्थडे टू यू. Many happy years. I may have फोटो काढायचे. बस आता शिव सर तुला दे, बस तिला खाली फोटो काढला होता. घे ना, तुला घे मागची लाईट लावते का. तर आमचं असं बड्डे छोटंसं सेलिब्रेशन खूप मस्त झालं. आणि मी पण मस्त छोटीशी तयार झालेली होती. आणि मला आहे ना जास्त काही तयार व्हायला पण जास्त आवडत नाही, तर मला सिम्पलच माझा लुक आवडतो. तर चला, तर सगळ्यांनी ना फोटोशूट वगैरे केलं आणि मस्त आमचं बड्डे सेलिब्रेशन झालं. आणि आता गिफ्ट काय आहे तर तुम्हाला बघायलाच भेटेल व्हिडिओमध्ये. आणि अंडे वाटतंय का ते? तुला अंड खाऊ घालतो. इकडे बघा तो का आले केलं तर चालेल. ओके, खूप छान आहे. एवढा काय नाही तर कोणालाच चोळी आवर. थोडं जाऊन घे. अरे फोटो काढते रे. वय दीदी लगे सौरभ सकाळी
पाय मम्मीला वॉच आवडतं. मम्मीसाठी वॉच. तिची पहिल्यापासून आवड होती वॉचची. सिंपल पाहिजे होती तिला. हो, जास्त भारी नव्हतं पाहिजे. हे बघ वॉच दिलं, वॉच सोनाटा. तुला पण आहे. कमी काढून देतो आपण. मम्मी आता खुश झाली आहे. मम्मीला खूप दिवसाचं पाहिजे होतं, पण तिला असं सिंपल. तर मम्मीला आहे ना घड्याळ घालणं हातामध्ये खूप आवडायचं. आणि पहिले तिला आहे ना पप्पांनी दिलेलं होतं. आणि त्यानंतर आहे ना म्हणजे तिला असं जास्त काही भारी नव्हतं पाहिजे, तिला सिंपल आणि नाजूक साजूक हवं होतं. आणि ती एकदा बोलता बोलता बोलली होती की मला घड्याळ घालणं आवडतं. आणि मग सौरभ भाऊने ना तिला आता बड्डेला आहे ना गिफ्ट केलं ते. आणि ती खूप खूप खुश झाली की म्हणजे माझ्या मुलाने मला घड्याळ दिलं असं. आणि तिला म्हणजे तिचं चेहऱ्यावरचं हसूच वेगळं होतं ते. तर ती पण मस्त खुश झाली. आणि असं आपण ना आपल्या आईवडिलांना ना खुश केलंच पाहिजे की ते नेहमी आपल्यासाठी झटत असतात. आणि त्यांनाही आपण ना आनंद दिला बघ पाहिजे. तर सौरभ भाऊने तिला घड्याळ देऊन ती खूप खुश झाली. तर अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तिचा आनंद असतो. आणि आता माझं गिफ्ट, तर माझं हे गिफ्ट बघा तिची आहे, कारण साड्या घ्यायला ती एक्सपर्ट आहे ना माझ्यापेक्षा. म्हणजे आम्ही ती ओपन केलेली होती म्हणून त्याची घडी होता. छान मस्त साडी आहे, येल्लो आणि रेड. तिला येल्लो कलरची पाहिजे होती गुरुवारसाठी. येलो कलरची पाहिजे होती, त्याच्यामुळे मला आवडली खूप. घातल्यानंतर तुम्हाला दिसेलच. आणि सिंपल पाहिजे होती, जास्त भारी नव्हती पाहिजे डेली यूजला. कशी आवडली तुला? आवडली म्हणजे तिची चॉईस आहे. तर आवडले का तुम्हाला माझं गिफ्ट? त्यानंतर ही दुसरी साडी ही सौरभनेच ना तिच्यासाठी घेतली होती. तर ती पण डेली यूजचीच आहे, जास्त काही भारी नाही आहे. तर तिला डेली यूजलाच पाहिजे होत्या सुळसुळीत, त्यामुळे तिने अशाच तिच्याच आवडतीने घेतलेले आहे. आमचं गिफ्ट पण तिची आवड आहे. तर आमचं जेवण वगैरे केक कटिंग करायच्या पहिलेच आम्ही जेवण करून घेतलं होतं. जेवण झाल्यानंतर केक कटिंग वगैरे झाल्यानंतर थोडंसं फोटोशूट. आणि त्यानंतर आता सगळ्यांचा आईस्क्रीम टाईम. तर सगळ्यांना आहे ना मस्त आमची आईस्क्रीम पार्टी झाली. आणि आम्ही सगळे छान असं मस्त बसले होतो, गप्पा मारत होतो मस्त. आणि मावशी राहुल पण आलेले होते. आणि मामा दीदी माझे मिस्टर खालच्या आजीन ते सगळे काही आम्ही बसलेले होतो. आणि मॅच पण चालू होती, त्यामुळे मामन ते काही सगळे मॅचमध्येच गुंग होते, तर मॅचच बघत होते. तर चला कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला मग इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सगळ्यांना बाय बाय, गुड नाईट.